मी न्हावेली पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उभा आहे। महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून मी या न्हावेली पंचायत समितीमध्ये उभा आहे। माझे नाव पीटर फर्नांडिस। आम्ही घरोघरी जाऊन रात्री उशिरापर्यंत प्रचार करतोय। आम्ही लोकांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत। त्यामध्ये लोकांच्या समस्या अशा आहेत की ग्रामीण भागातील रस्ते, त्यामध्ये सार्वजनिक विहिरी असतील किंवा त्यांची घराच्या समस्या असतील किंवा शासकीय योजना असतील, ह्या लोक आम्हाला सांगत आहेत की ह्या योजना आम्हाला मिळत नाही आहे। जे पाठीमागे जे सत्ताधारी होते त्यांनी ह्या काही गोष्टी ज्या आहेत त्या त्यांच्या माध्यमातून त्यांनी केल्या नाहीत। त्यामुळे मतदारांना आमच्याकडून ह्या ज्या गोष्टी होतील म्हणून त्यांना खूप अपेक्षा आहेत। त्या पद्धतीने ते आम्हाला प्रतिसाद पण मिळत आहे। नमस्कार, मी रवींद्र अंकुश मापसेकर, सावंतवाडी तालुका काँग्रेस पक्षाचा निरीक्षक आणि जिल्हा काँग्रेसचा सरचिटणीस या नात्याने इथे आपल्यासमोर काँग्रेस पक्ष आणि या उमेदवार निवडणुकीमध्ये ज्या काही भूमिका आहेत त्या मांडण्याचा प्रयत्न करतो। आमचा हा युवक नवतरुण गेली 10 ते 12 वर्ष आमच्यासोबत काम करतो आहे आणि त्याची इच्छा आहे न्हावेली पंचायत समिती मतदारसंघ खुला झाल्यामुळे लढण्याची इच्छा असल्यामुळे आम्ही महाविकास आघाडीतर्फे काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून त्याला या निवडणुकीत रिंगणात उतरलेला आहे। आणि खरोखरच मी गेले 2 दिवस याच्यासोबत प्रचाराला फिरत आहे। तो सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 10-11 वाजेपर्यंत मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेण्यावर जोर दिलेला आहे। आणि मी पण त्यासोबत 2 दिवस न्हावेली भागामध्ये, आरोस भागामध्ये आणि आत्ता या साटेली भागामध्ये आम्ही फिरतो आहोत। आता जवळपास 7-7:30 वाजलेले आहेत, तरीसुद्धा आमचे काही माणसं अजून पाठीमागे आहेत, ती पण यावी येतील। पण तुम्ही मध्येच आल्यामुळे आम्ही आहोत त्याप्रमाणे आपल्याला मत देऊ। आणि खरोखरच लोकांचा उत्स्फूर्त बदल आहे, कारण बघितलं यासाठी किती अडचणी आहेत आणि त्या अडचणी आम्ही त्यांना सांगितलं की बाबा बरे रस्ते आहेत, पाणी, आरोग्य सुविधा आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना लिहिली, घटनेच्या मूलभूत अधिकारानुसार ज्या काही दडपशाहीला आपण बळी पडू नका आणि मतदान करा असं आम्ही निवडून सांगतो। आणि खरोखरच मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। आणि या ठिकाणी आमचा पीटर फर्नांडिस हा मला वाटतं 9 तारीखच्या ह्याला विजयी आम्ही संपादन करू अशी आशा व्यक्त करतो। या ठिकाणी फिरताना आम्हाला बराच अनुभव आला की गेल्या अनेक निवडणुका आम्ही पाहिल्या आहेत आणि त्या ठिकाणी धनशक्तीचा जोरदार वापर केला जातो। आणि ही बाब आम्ही मतदारांना पटवण्याचा प्रयत्न करतो की तुम्ही धनशक्तीला बळी पडू नका, जेणेकरून आपण धनशक्तीला बळी पडल्यामुळे आपला कुठलाही विकास होत नाही। यापूर्वी काँग्रेस पक्षाने विकासात्मक कामे केली आहेत आणि त्याच्याच धर्तीवर आमचा युवक तरुण आहे, त्याला तुम्ही भरघोस मताने निवडून द्यावी अशी आम्ही त्याच्या अपेक्षा व्यक्त करतोय। आणि खरोखरच या आमच्या अपेक्षेला समोरून प्रतिसाद त्याचप्रमाणे चांगला मिळत आहे।